उचलला तो आसिफला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती मनोहर आहेत का? मनोहर आहेत ना? येस मनोहर आहेत. आसिफ आणि मनोहरची जोडी आणि बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला घेऊन अकबर. मागच्या मॅचचा हिरो अकबर सध्या आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. पंचांचा अधिकृत इशारा ऑफिशियल ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोच मॅचला केली जाईल सुरुवात. चला सुरुवात करूयात आपण मॅचला. पहिलाच बॉल अपसमचा बाहेर फुल लेन्सचा चेंडू होता. तर यावेळेस पाहावं लागेल एक धाव तर पळून काढली गेली पंचांचे इशारे तो वाईड +1 अशा 2 धावा. एक वाईड आला त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक एक्स्ट्रा धाव पळवली गेली आणि त्या फलकावरती धावा बनवल्या गेल्या टोटल 2 आणि या 2 धावांचा मदतीनं खातं उघडलं जातं. एकही चेंडू कंप्लीट झालेला नाहीये आणि टोटल 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात फलकावरती. पुढचा बॉल स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये कंप्लीट करायचा होता चेंडू पण त्यानंतर बॅटर आणि बॉलर एकाच लाईन मध्ये आले त्याच्यामुळे अडवता नाही आलं. पण एक सिंगल जरूर बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 3 आकड्यावरती. आता आसिफला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर. पहिल्या मॅच मध्ये आसिफच्या बॅट मध्ये 32 धावा आलेल्या. आक्रमकतेने पारी खेळतोय. आसिफसाठी हा बॉल शफल केला होता. ऑन साइडला खेळायचं आहे. गॅप मध्ये खेळलेत आणि अडवण्याचा प्रयत्न यशस्वी. बॉल चाललाय पण लाईनच्या बाहेर. धावा 4. तेरा धावा फलकावर. 13 धावा पण पाहतोय. 3 षटकांची मॅच आहे. मोठं टोटल सेट करायचं प्लॅनिंग आहेत सध्या पालघर इलेव्हन संघाचे. आपसमचा बाहेर पुन्हा एकदा चांगल्या लेंथवरती चेंडू ठेवला गेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा येतोय डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा. अंपायर्स रिव्ह्यू फ्रॉम बॅटिंग साइड. या अंपायरचा इशारा येतोय. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. टीव्ही स्क्रीन अंपायर चेक करूयात. बॅटिंग साइड हा रिव्ह्यू आहे. बॅटर साइड हा रिव्ह्यू आहे. सो आपण चेक करूयात. रुपेश मेस्त्री सर आहेत आमचे तिसरे पंचाच्या भूमिकेमध्ये आणि आज संपूर्ण दिवसामध्ये रुपेश सरांचे डिसिजन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालेत आणि सगळेच पंच आमचे. फिल्डिंग लावून घ्या तुम्ही. रिझल्ट जे काय असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झालाय तो म्हणजे टोटल 3 आणि धावा तर 13 आहेत फलकावर. आता या चेंडूचा रिझल्ट बघावं लागेल काय. बॅटिंग साइडनं हा रिव्ह्यू घेतला गेलाय. अपसमचा बाहेर बॉल होता. स्ट्रायकर एंडवरती आपण आसिफला पाहतोय ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दाखवला आणि आसिफच्या अगेन्स्ट अकबर हा बॅटर खूप चांगला पाहायला मिळतोय आपल्याला. दोघे तुल्यवान आहेत. दोघे तितक्याच सक्तीने खेळणारे खेळाडू आहेत आणि पंचांचा इशारा या इट्स वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावाच्या मदतीने धाव फलकावरती धावा 14. हवेत 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 बॉल आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे पण खेळाडू पासून दूर राहिला बॉल आणि त्यानंतर 2 धावा फलकावरती आणि 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतील देखील जाऊन पोहोचला गेला. त्या म्हणजे 16 या आकड्यावरती 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली सुरुवात म्हणता येईल. एक षटकार एक चौकार त्यानंतर वाईडच्या स्वरूपामध्ये देखील धावा मिळाला नाही. बघा आसिफच्या बॅटमध्ये 3 मध्ये 12 आलात
आणि ते देखील अकबरच्या अगेन्स्ट. ओ उडावलाय आणि उडवलाय तर सर बॉन्ड लाईनच्या बाहेरच जाईल बॉल. आसिफचा बॅटमधनं अजून एक धमाका, आणखी 6 धावा. बोल तयार. हवेमध्ये बॉल पुन्हा एकदा. उंची आहे, लांबी कमी आणि त्यानंतर खूप मोठा डिस्टन्स पंडित उपाध्यायच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि आज आउटफील्ड मध्ये पंडित उपाध्यायची खूप चर्चा राहिली, कारण की याआधी आपण एक मॅच मध्ये एक सुंदर झेल टिपताना पाहिलं होतं आणि आता ऑलमोस्ट मिड विकेट पासून मिड ऑन पर्यंत प्रवास गाठत आले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर पाहतोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, उंचीवरती होता, लांबी कमी मिळाली आणि त्यानंतर पंडित उपाध्याय. ही चर्चा आउटफील्ड मध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल आणि मोठा डिस्टन्स पार करून तिथपर्यंत पोहोचले आणि अगदी योग्य पद्धतीने कॅच कंप्लीट केली आणि पहिला धक्का मिळत असताना टीम पालघर इदेवर या संघाला विकेटची सख्त गरज होती आणि त्यामध्ये आसिफचा विकेट मिळाला म्हणजे सोने पे सुहाग असं म्हणावं लागेल. कारण की बघा 5 चेंडूमध्ये 18 धावा आणि मी म्हणेन की आसिफने त्याचं काम केलंय. 18 धावा त्याने बनवल्या 5 चेंडूमध्ये, ज्यामध्ये एक चौकार, एक 6 देखील पाहायला मिळाले, 2 6 पाहायला मिळाले. आणि आता नवीन बॅटर हेमकांत. एका षटकाचा खेळ देखील समाप्त झाला आणि फार महागडं षटक पाहायला मिळतं. 22 धावा टोटल आल्या त्या षटकामध्ये. 3 षटकांची मॅच पाहतो, त्यामुळे असं स्टार्ट मिळणं हे कदाचित कनक 11 भांडूप संघाला या मॅच मधून सर्वात चुकीचं षटक पाहायला असं म्हणावं लागेल. ऑन साइडला खेळायचं, पुन्हा एकदा उपाध्याय तिकडे पोहोचले होते पण आता त्यांच्याकडनं चुकी घडली आहे. दूर होते आता खरं तर, पण प्रयत्न चांगले केले होते. प्रयत्नार्थी परमेश्वर, पोहोचण्याचा प्रयत्न त्याने चांगले केले. पण त्याच दरम्यान 2 धावा बनवल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीने फलकावरती धावा वाढतात. धावा जाऊन पोहोचतात 24-24. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 2 घेऊन संतोष. ऑप्शनचा बाहेरचा बॉल सोडू दिलाय आणि आता पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव येते आणि अतिरिक्त धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढेल देखील. धावा पोहोचतात 25-25 आकड्यावर. वेग आता धावेंचा आहे तो थांबावा लागेल. धावेची गती जी आहे ती थांबवावी लागेल आणि त्याच्यामुळे डॉट बॉल वारंवार डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल किंवा विकेट घ्यावे लागतील. हा चांगला बॉल आहे, पुढे टाकला होता. त्यानंतर सॉफ्ट हँडने चेंडूला समोरच्या दिशेने अगदी स्ट्रेट बॅटर स्ट्रोक पाहायला मिळाला आणि एका सिंगल करिता धावसंख्या फलकावरती वाढती देखील 26 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. संतोषला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये आणलं गेलंय. या आधीच्या षटकामध्ये 22 धावा आलेल्या आणि आता संतोषच्या अगेन्स्ट पहिल्या 2 चेंडूमध्ये जर बघितलं तर 4 धावा आल्यात आणि त्याच्या मदतीने 26 आकड्यावरती धावफलक. हलक्या गतीने पुन्हा एकदा अगदी शेवटच्या अंतिम क्षणी आपला निर्णय बदलला आणि मग तिकडे एका सिंगल धावेकरिता जाताना आपण पाहिलं हेमचंदला आणि एका धावेच्या मदतीनं 27 आकड्यावरती जाऊन पोहोचतात धावा. 3 षटकांची मॅच आहे त्यामुळे 35-36 प्लस म्हणजे 35 प्लस धावा बनवल्या तर एक चांगला फायटिंग टोटल जरूर असेल. पण 40 प्लस गेले तर मग डिफिकल्टीज खूप जास्त येतील कनक 11 भांडूप संघावरती. पण बॅटिंग डीपनेस आहे त्यांच्याकडे. पण पालघर 11च्या अगेन्स्ट आपण कनक 11 भांडूप संघाला पाहतो खेळताना. आज संपूर्ण दिवसामध्ये आपण एकास एक भारी संघ पाहिले 40 प्लस तालुका हाफ मध्ये. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा, मिडल केलाय बॅटला आणि लॉफ्टेड स्ट्रोक बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. धावा 6. आपण दुसरा नंबर काढतोय हर्षल महाराज. कासर वडवली संघाचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम, हार्दिक स्वागत आहे आपलं देखील. पहिल्या दिवसामध्ये धमाकेदार त्यांचा परफॉर्मन्स पाहिला होता. स्पेशली गोलंदाजाने खूप चांगला खेळ त्यांचा केला होता. 3 मॅचेस खेळले आणि 3 मॅचेस मध्ये बॉलिंग अटॅक खूप जबरदस्त राहिला. लकी ड्रॉ आहे 369 369 369
चला लवकर आपापल्या खिशामधल्या चिठ्ठ्या बाहेर काढा, चेक करा आपल्याकडे किती नंबरची चिठ्ठी आहे. 369 369 369 लकी ड्रॉ मिलिंद बावकर धावत यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय. अपसमचा बाहेर बॉल होता आणि त्यानंतर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये कॅच, विकेट डाऊन, फलंदाज बाद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय पालघर 11 संघाला आणि धावा फलकावरती बनवला टोटल 37. 22 आल्या पहिल्या षटकात, या षटकामध्ये 15 आल्या आणि 2 विकेट 2 गडी गमावताना 37 धावा, ज्यामध्ये आसिफचा पण चांगला नॉक पाहिला. 18 धावा त्याने बनवल्या होत्या. मागच्या विकेटमध्ये देखील खूप चांगल्या धावा बनवल्या होत्या बॅटरने, 14 धावा बनवलेल्या. आता शेवटचं अंतिम षटक, बॉल तयार. शेवड्या आहे गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलेत आणि खेळता क्षणी दुसऱ्या धावेचा कॉल आहे इकडे. स्ट्रायकर एंडला आता धोका आहे. रनआउटची संधी पाहायला मिळेल. श्रेयस कडनं चुकी होऊ शकत नाही. विकेट डाऊन, 1 मोर बॅटर, फलंदाज बाद. डीजे हे जे दुसरं पारितोषिक म्हणजे लकी ड्रॉचं घड्याळ मिळतंय त्यांना. आणि आपण पाहतो मिलिंद बावकर एक पंचांची भूमिका, सलग 3 दिवस त्यांनी पंचांची भूमिका अतिशय उत्तमरित्या या रणरणत्या उन्हात. त्यामुळे एकविरा स्पोर्ट्स देखील त्यांचं आम्ही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. असंच सहकार्य घडत राहू दे. नवीन बॅटर अनिल आलेत, आता स्ट्रायकर एंड वरती आहेत. अनिलला आपण पाहतोय बॅटिंग करताना स्ट्रायकर एंडवर. बॉल तयार. लो फुल टॉस बॉल पायावरती लागलाय की काय, आणि यस जरूर पंचांचा इशारा तोच पाहायला मिळाला की लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा आहे. पायावरती जाऊन दळला होता चेंडू. एक धाव कंप्लीट केली लेग बायच्या स्वरूपात आणि एका धाव्याच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढते. 39-39 आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावाचा खेळ पाहतो जिथे पालघर 11 संघ बॅटिंग करते आणि कणक 11 भांडूप संघ सध्या फिल्डिंग वरती आहेत. बॉल तयार. हाफ टाका बॉल पुल केला आणि मिड विकेट बॉल लाईन कडे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या सरळ हातात जाऊन विसावेल आणि आणखी एक धक्का, अजून एक फलंदाज बाद. आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे.
हवेमध्ये बॉल आहे आणि त्यानंतर अजून एक विकेट आणखी एक फलंदाज बाद होईल. खरं तर सुरुवातीला धावा आल्या होत्या. मी म्हणेन की पालघर 11चा बॅटर सध्या मोठे फटके न मारण्याच्या नादामध्ये बघा. स्कोरबोर्ड वरती धावा 39. मी म्हटलं होतं की 40 प्लस गेले तर एक चांगला टोटल बनेल, पण मग डबल सिंगल्स वरती का फोकस नाही करत. आणि 12व्या खेळाडूचं देखील ती चर्चा आहे की डबल सिंगल्स वरती खेळणं गरजेचं आहे, कारण की मागचे या शतकातील चेंडूचा जर विचार केला तर टोटल 4-5 चेंडू आणि मागच्या शतकातील एक चेंडू, म्हणजे कमीत कमी 6 ते 7 चेंडू जे आहेत त्याच्यावरती डबल सिंगल्स बनवलं असतं तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. पण आता 39 धावा फलकावरती पाहायला मिळतात. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला. 39-39 धावा. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवर. निरंजन आहेत स्ट्रायकर एंडवर. बॅकफुटला जाऊन खेळायचं. इनफिल्डला बॉल अडवलं जाईल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने 40 धावा फलकावरती जोडला गेला. आणि आता जर बघितलं गेलं तर शेवटचा अंतिम बॉल आहे 40 धावा फलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू डावकरू आता बॅटर स्ट्रायकर एंड वरती मोठा फटका खेळतील तर मग 45 अप स्कोर पाहायला मिळेल. डबल सिंगल खेळ बनवला गेला तरी पण 45च्या आतमध्ये. मोठा फटका आला तर 45च्या वर आणि डबल सिंगल्स आला तर 45च्या आत असा टोटल तुम्हाला पाहायला मिळेल जरूर. फ्लाइटेड बॉल कलेक्ट केला आणि त्यानंतर वाईडिश लॉंग ऑनचा डोक्यावर 6 धावा. टोटल 46 धावा फलकावरती 47 धावांचा 1. सात खुल्याचे कानाला आली बांग आईचे कोंबड्याने दिली रे. सात खुल्याचे कानाला आली पाट जगाचे महिन्याची झाली घाली. पाट जगाचे महिन्याची झाली आईची माहिती पुढील नंबर आहे नंबर आहे 359 359 359 359. पीटर गोम सर वरती यायचंय सर.
पीटर गोम सरांचं आगमन, ज्या सरांनी 25 वर्ष अगोदर आम्हाला घडवलं ते सर, थँक्यू सर. या टीमची जी बांधणी केली पीटर गोम सरांनीच केली 25 वर्ष अगोदर. फ्री मध्ये लेदर क्रिकेट खेळवलं आम्हाला. तेव्हा पैसे पण नव्हते मुलांकडे, तेव्हा त्यांनी ते आम्हाला शिकवून खेळायला चान्स दिला आणि ही टीम तयार झाली. तर 59 नंबर. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. 47 धावांचं टार्गेट, 3 षटकांचा सामना. पालघर 11 संघाने 46 धावा धावफलकावरती बनवल्या. 47 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला श्रेयश इंदुळकर या फलंदाजाला तुम्ही पाहता आणि त्यांच्या सोबतीनं जर पाहिलं तर सचिन हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 47 धावांचं मोठं टार्गेट आहे या मॅच मध्ये, त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय पीटर गोम्स सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. खरं तर प्रशिक्षक आहेत आणि सर्व खेळाडूंना त्यांनी जर पाहिलं तर क्रिकेटचे धडे दिलेले आहेत आणि खरं तर एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाच्या उभारणीमध्ये पीटर गोम्स सरांचा देखील हातभार राहिला आहे आणि सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. जाऊ मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. निरंजना गोलंदाज आणि स्ट्रायकिंग एंडला श्रेयश इंदुळकर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. 47 धावांचं टार्गेट, 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुलटाच बॉल कव्हर क्षेत्रामध्ये खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एकच धाव मिळते. खरं तर श्रेयश निराश आहे दुसरी धाव घेण्यासाठी. सचिन का पुढे नाही आला, अगदी त्याला तेच विचारतोय. फक्त सिंगल मिळाली. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पालघर 11 या संघाने आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केल्या. खरं तर विथ द बॅट विथ द बॉल खूप चांगला परफॉर्मन्स या संघाने या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखवलाय आणि फिल्डिंग सेटअप देखील कमालीचा राहिलाय पालघर 11 या संघाचा. आणि इथे जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त एकच धाव या चेंडूवरती. निरंजन पुन्हा एकदा. हो सचिन साठी इथे चेंडू आलाय डॉट. वा काय गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. इथे चेंडू आलाय डॉट. 2 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त एकच धाव धावफलकावरती. मोठे फटके खेळावे लागतील. 47 धावांचं टार्गेट आहे. हो यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. फिल्डर येतोय. फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा येत नाहीये. 3 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 2 धावा. आणखीन या मॅच मध्ये 45 धावांची आवश्यकता. निरंजन पुन्हा एकदा. हो यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. इथे चेंडू आलाय डॉट. काय गोलंदाजी केली जाते. फलंदाजाचा फुटवर्कचा जर पाहिलं तर वापर कशा पद्धतीने केला जातोय अगदी ते निहाळलं जातं आणि तदनंतर गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला त्या ठिकाणी फिल्डर आहे. एकदा मिळाली. सेकंडचा कॉल केलाय. त्या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण केली जाईल का. हो इथे कंप्लीट केली आहे दुसरी धाव. 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 या आकड्यावरती. निरंजनचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक ते हाताळतायत आणि या षटकामध्ये धावा येत नाहीये. खरं तर फिल्डिंग सेटअप देखील कमालीचा पाहायला मिळतोय. पालघर 11 संघाची फिल्डिंग चांगली राहिली आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेस जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. पंच अमोल वेतोस्कर सर आमच्याकडे वर्ल्ड इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. 6 धावा धाव फलकावरती. या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका खेळलाय परंतु फिल्डर आहे लॉंग ऑफला. मिस्टेक केलेली आहे. कॅच ड्रॉप. ओहो संधी निर्माण झाली होती परंतु त्या ठिकाणी फिल्डरनं चुकी केलेली आहे. एकच धाव मिळते. इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता आणि इथे सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती
9 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा फलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. खरं तर कौतुक करावं लागेल निरंजनचं, कारण या षटकामध्ये धावा आलेल्याच नाहीयेत आणि त्यामुळे जर पाहिलं ना तर फलंदाजांवरती दबाव आहे आणि इथून जर पाहिलं तर सचिनला मोठे फटके खेळावे लागतील. श्रेयस इंदुळकर यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात क्षमता आहे, परंतु खऱ्या अर्थाने त्यांना आज या मैदानावरती जर पाहिलं तर या मॅच मध्ये बरसावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. कारण कित्येक वर्षी झाले त्यांनी क्रिकेटची सेवा केली आहे. अनेक अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करायची ना दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे, परंतु गोलंदाजी देखील चांगली होते त्यांच्या विरोधात, त्यामुळे बॅटिंग करणं इथे थोडंसं डिफिकल्ट होऊन राहिलं आहे. परंतु दोन्ही फलंदाज खूप चांगल्या धाटणीचे आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे या धावा देखील बनवू शकतात या मॅच मध्ये. 7 धावा धावफलकावरती, माफ करा, गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस फुल टॉस बॉल, सचिनच्या बॅट मधून मोठा फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे लांब 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 लचक षटकार सचिनच्या बॅट मधून. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टोल वसूल करत असताना सचिनच्या बॅट मधून धमाकेदार षटकार आला. खरं तर अशाच फटक्यांची गरज आहे कनक 11 भांडूप संघाला आणि तोच फटका सचिनच्या बॅट मधून या षटकामध्ये येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती. पुढील लकी ड्रॉ नंबर 277 277 277 277 खोलात टाकला होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळते. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे त्याला, परंतु वा 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 जबरदस्त बिल्डिंग पाहायला मिळते. काय एफर्ट्स लावलाय, कमाल दाखवली त्या फिल्डरनं. जबरदस्त बिल्डिंग पाहायला मिळते. एका क्षणाला जर वाटलं ना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु स्वतःला अगदी झोकून दिलं होतं, छातीचा कोट केला होता त्या फिल्डरनं आणि ते 2 धावा सेव्ह केल्या आपल्या टीमसाठी. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स पालघर 11 संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट पुढे आले होते खेळण्यासाठी. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाहीये. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे, फक्त सिंगल याही चेंडूवरती. जबरदस्त कमबॅक गोलंदाज करतायत, कारण या षटकामध्ये षटकार आला, त्यानंतर जर पाहिलं तर डबल आणि इथे सिंगल पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. लोअर फुलटा चेंडू, लॉंग ऑफला फिल्डर आहे पुन्हा एकदा. त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि फक्त 2च धावा याही चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. खरं तर पालघर 11 संघाने फिल्डिंग क्षेत्रामध्ये कमालीची कामगिरी केलेली आहे, त्यामुळे धावा जर पाहिल्या तर भरपूर त्यांनी सेव्ह केल्यात असंच म्हणावं लागेल, कारण फटके चांगले खेळले जातात, परंतु फिल्डिंग सेटअप कमालीचा राहिला. मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो आणि अशा ठिकाणी फिल्डर उपस्थित करणं ही मोठी गोष्ट आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये भरपूर जास्त गोलंदाज प्रगल्भ झालेत आणि तीच प्रगल्भता गोलंदाज आसिफकडे आपल्याला पाहायला मिळते, कारण चांगली गोलंदाजी करतायत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा, 18 धावा, माफ करा, धावफलकावरती 18 धावा. यावेळेस देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला पुन्हा एकदा फिल्डर आले त्या ठिकाणी. बॅकअप चांगला आहे, परंतु फिल्डिंग चांगली करत असताना इथे 2 धावा मिळतील श्रेयसला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती. मोठा फटका येत नाहीये. सचिनच्या बॅट मधून षटकार आला या मॅच मध्ये, परंतु श्रेयस इंदुळकरला देखील इथून जर पाहिलं तर मोठे फटके खेळावे लागतील. येणारे 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे या मॅच मध्ये. या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना तर कनक 11 भांडूप संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल, परंतु गोलंदाजी कमालीची राहिली. आतापर्यंत गोलंदाजाने वर्चस्व गाजवलंय पालघर 11 संघासाठी खेळत असताना. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आसिफ. यावेळेस पहिला तर वेगवान चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. इथे चेंडू आलाय डॉट, म्हणजेच काय येणारे 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पालघर 11 ला जवाब खेळ करतो या मॅच मध्ये, कारण समोर जर पाहिलं तर सचिन सारखा एक मोठा खेळाडू, त्याच्या सोबतीनं श्रेयस इंदुळकर यांना देखील तुम्ही पाहताय आणि या 2 मोठ्या फलंदाजांना गोलंदाजाने शांत ठेवलेला आहे. मैदानावरती पाणी द्यायचं आहे, आयोजकांनी विनंती आहे. आणि तुकाराम भाऊला लागला 277 नंबर. चहा प्यायला कप भेटलेत, बायकोला सांग गरम करून चहा बनवायला.
6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. मैदानावरती पाणी त्या ठिकाणी उपलब्ध करायचं आहे. प्लीज आयोजक त्या ठिकाणी आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. परंतु 6 चेंडू 27 धावा. एका बाजूला अमित हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी अमित ओळखला जातो. मागील मॅच मध्ये 21 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. इथे त्याला 27 करायच्या आहेत. त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु सचिनला इथून सातत्यानं मोठे फटके खेळावेच लागतील. येणाऱ्या 6 चेंडूवरती 6 मोठे फटके त्याला खेळावेच लागतील या मॅच मध्ये, कारण 27 धावांची आवश्यकता. चला, एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचा कॅप्टन, तदनंतर जोया 11 प्रिन्स 11 कासर वडवली संघाचा कॅप्टन आपण देखील यायचा, आणि तदनंतर चालू असणाऱ्या सामन्यामधील विजेता संघ या ठिकाणी बॉल आउट केला जाईल, आणि ज्या संघाचे जास्त बॉल आउट असेल तो संघ डायरेक्ट फायनल मध्ये दाखल होईल. लगेच यायचा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा. जोया 11 कासर वडवली संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा. बॉलिंग ट्रॅकवरती अमित, राईट आर्मावरती विकेट, स्ट्रायकिंग एंडला सचिन. हो, यावेळेस फुल टॉस बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, फिल्डर आहे तिथे, डाऊन द बॉल. इथे मिस्टेक केली बॅटरनं, आणि इथे जर पाहिलं तर जलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. श्रेयस इंदुळकर स्ट्राईक पासून वंचित राहिला या षटकामध्ये, आणि तीच मोठी डोकेदुखी असेल कनक 11 भांडूपसाठी, कारण त्यांच्याकडे क्षमता होती, ते मोठे फटके खेळू शकले असते, परंतु सचिनने इथे मिस्टेक केली. सिंगल घेऊ शकले असते आणि श्रेयस यांना ते स्ट्राईक एंड वरती आणू शकले असते, परंतु या चेंडूवरती ते बाद झालेत. चला, जोया 11 कासार वडवली संघाचा कॅप्टन आपण यायचा. जोया 11 कासार वडवली संघाचा कॅप्टन आपण लवकर यायचा. यावेळेस मोठा फटका फलंदाजाच्या बॅट मधून, बॉल अगदी जर पाहिला तर सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. नायगाव गव्हाण दमदार एकच संघ हाय, एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. कोलीवाड्या नायगाव गव्हाण दमदार एकच संघ हाय, एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग. थँक्यू. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या आकड्यावरती. खरं तर सुरुवातीपासून असे फटके यायला हवेत, परंतु सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये चांगली फलंदाजी झाली नव्हती, आणि कुठेतरी कनक 11 भांडूप संघ या मॅच मध्ये अडचणीमध्ये सापडला असंच म्हणावं लागेल. ओव्हर द विकेट गोलंदाज अमित पुन्हा एकदा. यावेळेस देखील मोठा फटका सजवलाय. एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी आहे, फिल्डर त्या डाऊन द बॉल. इथे मिस्टेक होणार नाही. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये, फलंदाज बाद. संघ परंपरेने चाललाय, संकट आली किती. जबरदस्त संगीत आपण ऐकतोय. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचं गुणगान गाणारं संगीत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न, हा फटका देखील फसलाय. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज अमित पोहोचतायत, परंतु इथे सिंगलच मिळते. हा सामना जर पाहिला ना तर पालघर 11 संघाच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर स्ट्राईक पासून फलंदाज श्रेयस इंदुळकर या षटकामध्ये वंचित राहिले, आणि त्यामुळे जर पाहिलं तर मोठे फटके आलेले नाही आहेत, आणि पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये वावरतोय असंच म्हणावं लागेल. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं, आणि जर पाहिलं तर बॉल आउट साठी या ठिकाणी आपली नावं आपण द्यायची आहेत. गोलंदाज अमित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलेला होता, परंतु फिल्डरने मिस्टेक केली. कॅच ड्रॉप, आणि ते जर पाहिलं तर पूर्णपणे कनक 11 भांडूप संघ बॅकफुटला गेले या मॅच मध्ये. काय जबरदस्त कामगिरी पालघर 11 या संघाने केलेली आहे या महत्वाच्या मॅच मध्ये, आणि या टॉप 3 मध्ये दाखल होईल हा संघ. अगदी तसंच काही दृश्य पाहायला मिळतोय, परंतु श्रेयसच्या बॅट मधून येतोय षटकार. कुठेतरी पराभवाचं अंतर त्यांनी कमी केलंय, आणि ते पराभूत झालाय कनक 11 भांडूप संघ. अभिनंदन अभिनंदन पालघर 11, हार्ड लक टफ लक कनक 11 भांडूप, हार्ड लक श्रेयस इंदुळकर, हार्ड लक सचिन. आपण देखील जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला, परंतु या मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये
गोलंदाजी खराब राहिली आणि फलंदाजीमध्ये फारशी दमखम या संघाला दाखवता आलेली नाही. पालघर 11 संघाचं कॅप्टन आपण लगेच यायचंय. आसिफ आपण यायचंय. पालघर 11 संघाचं कॅप्टन आपण लगेच यायचंय, कारण या ठिकाणी बॉल आउट साठी आपण नावं द्यायचे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे मित्रांनो, सो प्लीज आपण बॉल आउट करणार आहोत आणि प्रत्येकाने आपली गोलंदाजीची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. जोया 11 कासार वडवली,